हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर डायरेक्ट मी आता रस्त्यातूनच टेक करतोय कारण की तिकडं खायला टाइम नव्हता त्यामुळे आता चाललोय घरी घरी रिटर्न चाललोय. घरी जाता जाता वेरू वगैरे सगळं दर्शन करून जाणार. तुम्ही बघा हे आमच्या बघू. तर गाईज आम्ही आलेलो आहे वेरूळ. तर आपण जातोय तिकीट काढले वाटतं काकांनी. तर तुम्हाला दाखवतो. मी आधी पण आलेलो आहे तिथं दहावीला वेगवेगळी वगैरे अठरा मोठ्यांना गाडी आणि गाई ना फिरवण्यावर एक मिनिटं गाईड. तर मी आधी पण आलेलो इथं दहावीला देवगिरी किल्ला भुसनेश्वर गेलतो. अजिंठा पण गेलतो. देवगडचं दत्त मंदिर आहे ना ते पण करणार होतं पण रात्र झाली त्यामुळं काही केलं नाही. त्यानंतर अजून काहीतरी केलं आठवत नाही का पण तेवढं केलं. तर वेळोवेळी आता तुम्हाला दाखवतो. खूप मस्त आहे माहित नाही. तर बघू आता आज पण भुसनेश्वर जाणं होतं पण आज लय गर्दी त्यामुळे गेलो नाही. सोमवार पण त्यामुळे डायरेक्टली वेगवेगळ्या चालतो. बघू आता आज जायचंय. तर हे डिस्कशन करते की डायरेक्ट बघू आता काय चालू. खूप मस्त आहे आतमध्ये बघण्यासारखं आणि गर्दी पण भरपूर आहे. तुम्ही बघू शकता गर्दी आतमध्ये. झेंडावंदन केला आज 26 जानेवारी. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणतंत्राच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक. तर गाईज आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आहे नजारा. तर मी आलेलो आहे वेरूळला. तर हे आहे नजारा. हे वरती पण जायचंय का त्या बघा तुम्ही बघू शकता. कसं वाटलं ना तुम्हाला मला एकदा नक्की कमेंट मध्ये सांगा. खूप छान आहे. तर बघू आता आतमध्ये जाऊन. आता फोटो शूटिंग चालू. फोटो काढतो ते पण. अरे फोटो काढायचेत ना चल थांब ना बघ. फोटो काढतो मग भेटतो तुम्हाला. नाव काय सांगितलं रे? तर गाईस आम्ही आज चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आज थांबते खाली बघून चालायला तो पण खाली बघून चाला. मेरे को पहनने भाई हमको लगा शायद मंदिर में भी कर दिया खूप जुना आहे पण मस्त आहे. मस्त कारागिरी केली. 550 700 सर्विस आहे. ठीक आहे. खूप गर्दी आहे ठिकाणी. देखो पुरपरी ना करेगी फोटो पण काढायचे आपल्याला. तुम्हाला पूर्ण दाखवतो आपला गाव कुठे आहे.
सुटलेले आहेत. बघ ना, हे पण हे सगळे बाहेर सुटलेले आहेत. चलिए गाइड होना किसी को गाइड हे बघ, इथं हात सुटले. हे हा हात पण चलो आगे अमिताभ बच्चन आ गया पोखरे में हो उस साइड में हा. तर मी दाखवतो थांबवतो तुम्हाला. मी पोझिशन घेऊन मी दाखवतो पूर्ण. हा हत्ती आहे. हा बघा हत्ती. तर वरती तिथं तिथं जा. तिथं बघ हे. तर खूप सुंदर अशी कारागिरी केलेली आहे. आधीच्या माणसाने हे 500-600 वर्षापूर्वीच 500-600 पूर्वीच आधी हे केलं जे राहत होते सम्राट ते राहत होते त्यांनी हे सगळं कारागिरी केलेली सामान आहे. इकडे वरती पण आहेत भरपूर लेण्या पण आहेत. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे आपल्या 20 रुपयाच्या नोटवर छापलं गेलेलं आहे. हे तिकडच्या साईडचं तुम्हाला दाखवतो थोड्या. हे बोर्ड घेऊन जायचं आणि वरती पण आणखी आहे तुम्हाला दाखवणार आहे. काळजी घेऊ नका. बघा मस्त कारागिरी केलेली आहे. महादेव हे बहुतेक पूर्णपणे तोडलेलं आहे. जे मोगल होते होते त्यांनी आग्र्या तोडले. तर जर मोगल नसते अफगाणिस्तान परत निजामशाही वगैरे नसत्या तर हे तुम्हाला सुटलेलं नसतं दिसलं. आणि इथं भरपूर प्रमाणे बघा इथं हत्तीचं सिंहाचं सोन हत्तीची सोन वगैरे सगळं तोडलेलं. आता तुम्हाला दिसलं नाही पण आधीच खूप सुंदर होतं आणि मस्त पण होतं. आणि जर ते नसते तर आपल्याला पूर्णपणे चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला भेटलं असतं की काय नाही ते. तर बघू आता पुढचं. आपली माणसं कुठे गेली ती आधी बघायला लागतील. काय तरी टोचते मागापासून. हे माणसं कुठे गेली आपली. हा अरे आम्ही शिवाय इथं उभी होती. लगेच गायब होता तुम्ही. आम्ही हादरायचो. वाचवा मला वाचवा.